नमस्कार मित्रांनो, येताच फिराकच्या स्वर्गीय प्रवासात मी चेतन सुर्वे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. काल मी मामाकडे आलो आणि आज आम्ही चाललो आहे नारायण मंदिरात. मामाच्या गावापासून 15-20 मिनटं अंतरावर बेलाची वाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावात आधी आपण पावनाई देवीच्या दर्शनाला जातो आणि तिथून मग आपण पुढे नारायणाच्या मंदिरात जाऊ. मंदिरात प्रवेश करताच होणारा घंटानाद हा मनाला एकदम तृप्त करून जातो. या सुंदर शांततेत आनंदाचा ध्वनी देऊन जातो. जसं मी माझ्या गावात दाखवलेलं तसे प्रत्येक गावात हे सर्व देव असतात. भूतेश्वर, रवळनाथ, पावनाई, गांगेश्वर, सातेरी, जैन ही इथल्या देवतांची नावे आहेत. आणि आम्ही पावनाई मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो. आई आणि बायको देवीची पूजा करत होती. देवीची ओटी भरून झाल्यानंतर आम्ही पाय पडायला आलो. पूर्वीने देवीच्या पायाशी डोकं टेकलं. भरपूर लहान असल्यामुळे आम्हाला स्वतःहून तिचं डोकं टेकवावं लागायचं आणि यावेळी तिने तसं केलं नाही. यावेळी तिने स्वतःहूनच डोकं टेकलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालण्यादरम्यान मंदिराकडे बघत होतो तर मंदिरातलं नक्षीकाम इतकं सुंदर होतं की इथून जाऊच नाही असं वाटत होतं. कोणतेही स्पेशल आर्किटेक्चर वगैरे न बोलवता गावातल्या मुलांनी स्वतः हातभार लावून हे मंदिर उभं केलंय. आमच्या मामाच्या गावातला हर्षू दादा म्हणजेच हर्षद घाडीगावकर नाव त्याचं, या मंदिराचं पूर्ण रंगकाम त्याने केलंय. त्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो, उर्वीशी खेळत राहिलो आणि पुन्हा या कला प्रदर्शनाकडे वळलो. इतकी भली मोठी वास्तू एखाद्या कलाकाराने रंगवणं ही त्या कलाकाराच्या हातची जादूच म्हणावी लागेल. मंदिराचं सौंदर्य चारी बाजूनी पाहूनही संपत नव्हतं. पण नारायण देव मंदिरात जायचं होतं म्हणून इथून आम्ही निघालो आणि थेट आलो नारायण देव मंदिरात. मंदिराच्या उजव्या बाजूला वडाचं झाड आणि भलं मोठं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत आलो आणि बरंच पुढे गेल्यानंतर मुख्य द्वार आहे. मंदिर इतकं मोठं आहे की बराच वेळ चालावा लागतो पुढे, तेव्हा कुठे येतो मंदिराचं प्रवेशद्वार. मागील 2-3 दिवस मंदिरात कसला तरी कार्यक्रम चालू आहे, म्हणजे देवाचाच कार्यक्रम चालू आहे. आम्हाला येताना आलं कारण आम्ही कालच नुकते आलेलो. समोर दिसणाऱ्या स्टेजवरती दहीकाल्याचे कार्यक्रम वगैरे होऊन गेले काल रात्री. पूर्वीला घेऊन कुठे फिरता येत नव्हतं म्हणून आम्ही रात्री कुठे गेलो नाही. सुंदर अशा मोठ्या दीपमाळीकडून आम्ही सरळ आलो मंदिराच्या आत. मंदिराच्या वरतीच विष्णूंची मूर्ती आणि त्याखाली मंदिराचा गाभारा. मंदिराच्या गाभाऱ्यातील नारायण देवाची मूर्ती अतिशय विलक्षण आहे. एक विलक्षण तेज या मूर्तीमध्ये. जास्त जवळ जाता येणार नाहीये तरी कॅमेरा झूम करून आपण ती मूर्ती टिपण्याचा प्रयत्न करू. ही संपूर्ण मूर्ती दगडात कोरली गेलेली आहे. बाजूला सोन्याची गदा आणि वस्त्र परिधान करून उभे राहिलेले श्री नारायण देव. गाभाऱ्याचा प्रवेशद्वार लाकडी आहे
आणि त्यावर कोरीव प्रतिमा साकारली गेलेली आहे. श्रीदेवी लक्ष्मी, श्री वराहदेव, हे कदाचित नरसिंहदेव असावेत. यातल्या बऱ्याच देवी देवतांविषयी मला माहिती नसल्या कारणाने मी तुम्हाला माहिती देणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरेल. श्री हनुमान, श्री परशुराम, प्रभू श्रीराम, जगत जेते श्री कृष्ण, गौतम बुद्ध, अशा बऱ्याच देवी देवतांच्या मूर्त्या इथे कोरल्या गेलेल्या आहेत. सबंध मंदिर पाहत असता इथे मागे उर्वीचं खेळणं चालू होतं. उर्वीचं खेळणं चालू असेपर्यंत आपण मंदिराची एक सफर करून येऊया. हे मंदिर भरपूर मोठं आहे, उंचीनेही आणि आकाराने. आम्ही गेलेलो तेव्हा तिथे लहान मुलांच्या चित्रकलेची स्पर्धा चालू होती. आम्ही नेहमी साऊथवाले मंदिरांची मोठी मोठी चर्चा करतो, त्यांची मंदिरं अशी इतकी मोठी असं तसं, पण ते करता करता आपण आपल्या इकडची मंदिरं विसरून जातो. इथल्या मंदिरांची कलादृष्टी आपण विसरून जातो. मंदिर फिरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हडीला पुन्हा जायला निघालो, कारण तिथे आमच्या कुळाच्या देवळात होम आहे आणि तो होम अटेंड करून आम्ही 2 दिवसानंतर लगेच मुंबईला जाणार आहोत. या सुंदर अशा सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन अगदी मंत्रमुग्ध होतं. इथल्या शांततेत बस अगदी लांबून जरी येत असेल ना तरीही कळतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.